Hello friends, Namaskar. Science and Technology Part 2, Chapter number 6, Animal Classification. Now, in this chapter, up till now we have studied the Whittaker's 5 kingdom system of classification, and also we have studied the traditional way of classification of the animals, in which we have studied the difference between the chordates and non-chordates. And now, with the same plan of classification, how traditionally the animals are classified, that we are going to study in this part. See here, the kingdom Animalia is divided into two parts, that is non-chordates and chordates. We have studied the difference between the chordates and non-chordates in earlier video. Now these chordates are classified into 10 phyla. Number 1 is protozoa. That means these are unicellular organisms with eukaryotic cell structure, and Porifera, Coelenterata, Platyhelminthes, Aschelminthes, Annelida, Arthropoda, Mollusca, Echinodermata, Hemichordata, like this. And then the next group is of subkingdom chordates. These chordates have a single phylum, Chordata, and this Chordata is divided into 3 subphyla, that is Urochordata, Cephalochordata, and Vertebrata. Now these vertebrates are again classified into 6 classes. These are Cyclostomata, Pisces, Amphibia, Reptilia, Aves, and Mammalia. Now, one by one, we will just take a brief review. प्रोटोझोआ, ज्याला मराठीमध्ये आपण आदिजीव म्हणूया. सध्या नवीन सिस्टीम प्रमाणे हे आदिजीव हे किंगडम प्रोटिस्टा मध्ये घातले गेलेले आहेत, परंतु पारंपरिक पद्धतीने मात्र ते प्राणी वर्गीकरणामध्ये पहिला संघ किंवा पहिला फायलम म्हणून घेतला गेलेला आहे. पोरिफेरा यांना आपण रंध्रीय प्राणी असं म्हणतो, कारण यांच्या संपूर्ण शरीरावर सर्वत्र छिद्र आहेत भरपूर, आणि अशा प्रकारची छिद्र किंवा रंध्र यांच्या शरीरावर असल्यामुळे यांना आपण रंध्रीय प्राणी म्हणतो. त्यानंतर आहेत सिलेंटरेटा. सिलेंटरेटा यांच्यामध्ये शरीराची रचना ही त्यांची अन्ननलिका किंवा गॅस्ट्रोसिल हीच त्यांच्या शरीरामधली एक पोकळी, म्हणून त्यांना सिलेंटरेटा किंवा निडारिया असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर आहे प्लॅटीहेल्मिंथिस. प्लॅटी म्हणजे चपटे आणि हेल्मेंथ म्हणजे कृमी, यामुळं यांना आपण चपटे कृमी किंवा पट्टकृमी प्रकारचे प्राणी असं आपण म्हणूया. आस्कहेल्मेंथिस गोलकृमी. त्यानंतर ॲनिलिडा हे वलई वर्गातले प्राणी आहेत, म्हणजे वलई पद्धतीने त्यांच्या शरीराचे खंड दिसतात म्हणून त्यांना वलई प्राणी म्हणतात. आर्थ्रोपोडा. आर्थ्रोस म्हणजे जॉईंट आणि पोडा म्हणजे पाय किंवा अपेंडेजेस. यांचे पाय जोडयुक्त असतात किंवा संपूर्ण शरीर सुद्धा जोडयुक्त आढळतं आणि म्हणून यांना आर्थ्रोपोडा असं म्हणतात. मोलस्का. दीज आर सॉफ्ट बॉडीड एनिमल्स. मृदुकाय वर्गातले प्राणी आहेत. त्यानंतर आहे इकायनोडर्मेटा, कंटकी चर्मी. इकायनॉस म्हणजे काटे आणि डर्मा मीन्स त्वचा. यांची त्वचा काटेरी आहे म्हणून त्यांना इकायनोडर्म्स असं म्हणतात. त्यानंतर आहे हेमिकॉर्डेटा. अगदी शरीराच्या छोट्याशाच भागामध्ये नोटोकॉर्ड थोडासा दिसतो आणि इतर भागामध्ये मात्र नोटोकॉर्ड दिसत नाही. अशा प्रकारचे जे आहेत यांना हेमिकॉर्डेटा म्हणजे अर्धवट कॉर्डेट आहेत. थोडक्यात अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी असं यांना म्हटलं जात असतं. आता सब किंगडम कॉर्डेट्स कडे आपण जाऊ, आणि या सब किंगडम कॉर्डेट्स मध्ये एकच फायलम आहे, संघ आहे, संघ समपृष्ठरज्जू प्राणी, आणि या संघाचे 3 उपसंघ पडतात. त्यातील पहिला आहे युरोकॉर्डेटा, म्हणजे पुच्छ किंवा शेपटीच्या भागामध्ये असलेला नोटोकॉर्ड असं त्याची रचना असेल.
दुसरा आहे सेफॅलोकॉर्डेटा, म्हणजे शरीराच्या पुढील भागापासून सुरुवात होणारा जो नोटोकॉर्ड आहे तो यांच्यामध्ये दिसतो, म्हणून याला सेफॅलोकॉर्डेटा असं म्हटलं. आणि तिसरा गट आहे किंवा तिसरा उपसंघ आहे व्हर्टिब्रेटा, आणि या व्हर्टिब्रेटामध्ये नोटोकॉर्ड जो असतो, पृष्ठरज्जू जो असतो, त्याचं रूपांतर व्हर्टिब्रल कॉलम किंवा पाठीच्या कण्यामध्ये होतं, त्यांचं ऑसिफिकेशन होतं, त्यांचं कठीणपणा वाढवला जातो आणि त्यानंतर त्याचं रूपांतर या व्हर्टिब्रेटामध्ये होतं. आता या व्हर्टिब्रेटा उपसंघाचे आणखी 5 वर्ग पाडलेले आहेत. त्यातील पहिला आहे सायक्लोस्टोमॅटा. सायक्लो मीन्स वर्तुळाकार, स्टोमा मीन्स माउथ. वर्तुळाकार तोंड ज्यांचं आहे असे प्राणी, हे तोंड कायम उघडं असेल, नेहमी उघडं असेल. जॉलेस, यांना जबडे नाहीत, अशा प्रकारचे हे प्राणी आहेत, म्हणून त्यांना सायक्लोस्टोमॅटा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पायसेस म्हणजे फिश, ॲम्फिबिया म्हणजे उभयचर प्राणी, त्यानंतर रेप्टिलिया सरपटणारे प्राणी, आणि एव्स पक्षीवर्ग, आणि त्यानंतर आहे सस्तन प्राणी म्हणजे मॅमॅलिया. अशा पद्धतीनं या प्राण्यांच्या वर्गीकरणाचा आपण पारंपरिक पद्धतीनं अभ्यास करत असतो. परंतु आता आपण या ठिकाणी हा जो प्रोटोझोआ आहे, आदिजीव गट जो आहे, या आदिजीवाला आपण प्रोटिस्टामध्ये ठेवलं आहे नवीन वर्गीकरणाच्या पद्धतीनुसार, आणि त्यामुळं नवीन पद्धतीप्रमाणे पोरीफेरापासून वर्गीकरणाला सुरुवात करत असतो. आता आपण आधुनिक पद्धतीनं प्राण्यांचं वर्गीकरण कसं करतात, त्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश होतो, कोणकोणते क्रायटेरिया त्यामध्ये महत्त्वाचे मानले जातात किंवा निकष महत्त्वाचे मानले जातात, ते आता आपण पाहूया. हिअर द फर्स्ट क्रायटेरिया for the classification of animals is considered as the grades of organization. म्हणजे रचनात्मक संघटन, म्हणजे शरीराची, एखाद्या प्राण्याच्या शरीराची रचना कशी झालेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये रचनात्मक संघटन जे काही घडलेलं आहे, हे रचनात्मक संघटन प्रिमिटिव्ह टाईपचं आहे की ॲडव्हान्स्ड आहे, म्हणजे त्यामध्ये ऊतींचा प्रकार कसा आहे, ऊती साध्या सोप्या आहेत का की जटिल आहेत की गुंतागुंतीच्या आहेत, त्यांच्यातून काही अवयव तयार झालेत का वगैरे, अशा पद्धतीचा विचार करून त्यांच्यातून त्यांचं वर्गीकरण केलं जात असतं. ओके. त्यानंतर बॉडी सिमेट्री, शरीराची सममिती कशी आहे. आता ही सममिती कशी, याचा अर्थ आपण इयत्ता 7वी 8वी मध्ये गणितामध्ये सममिती अक्षांचा अभ्यास केलेला असेल, आणि या सममिती अक्षामुळं शरीराचे, त्या सममिती अक्षामुळं जे समान भाग होत असतात ते कसे होतात याचा अभ्यास आपण पूर्वी केलेला आहे. त्या पद्धतीच्या सममिती प्राण्यांच्या शरीराच्या रचनेमध्ये कुठे दिसतात का, त्याप्रमाणे ते कोणत्या प्रकारचे आहेत, अशा पद्धतीचा विचार करून या प्राण्यांचं वर्गीकरण आपण करू शकतो. त्यानंतर आहे जर्मिनल लेयर्स. भ्रूणशास्त्राप्रमाणे त्याच्यामध्ये असणारे जे काही पेशींचे स्तर असतील, त्या पेशींच्या स्तरांप्रमाणे, म्हणजे एखाद्या पेशी स्तराचा उगम कशापासून झालेला आहे याचा विचार करून आपण त्या प्राण्यांचं वर्गीकरण करायचं आहे. आणि त्यानंतर आहे बॉडी कॅव्हिटी म्हणजे सिलोम, यालाच मराठीमध्ये आपण देहगुहा असं म्हणतो. तर एखाद्या प्राण्याच्या शरीरामध्ये देहगुहा आहे की देहगुहा नाही, किंवा काही ठिकाणी फसवी देहगुहा असू शकते. तर अशा या फसव्या देहगुहा कोणत्या, खऱ्याखुऱ्या कोणत्या, किंवा अजिबात देहगुहा नसणं, हा जो प्रकार असतो याच्यावर आधारित प्राण्यांचं वर्गीकरण सुद्धा करता येत असतं. त्यानंतर आहे बॉडी सेगमेंटेशन. काही प्राण्यांच्या शरीरामध्ये त्यांचं शरीर काही खंडांमध्ये विभागलेलं आहे असं दिसतं, किंवा खंड जोडलेले आहेत शरीरावरती असं आपल्याला आढळतं. अशा पद्धतीचे गुणधर्म लक्षात घेऊन सुद्धा आपल्याला प्राण्यांचं वर्गीकरण करावं लागत असतं. अशा प्रकारच्या नवनवीन निकषांच्या आधारे आपण प्राण्यांचं वर्गीकरण करत असतो. चला तर मग मित्रांनो, आपण पुढे पाहू की आता मॉडर्न मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन काय आहे. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं आपण अभ्यास करत असतो, आणि या वेगवेगळ्या पद्धती कोणत्या त्या आपण यापूर्वी पाहिलेल्या आहेत. आता त्यातला एक निकष जो आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन,
म्हणजे प्राण्यांची रचना कशी आहे, रचनात्मक संघटन कसं आहे याचा अभ्यास करायचा आणि त्या पद्धतीनं प्राण्यांचं वर्गीकरण करता येतं का ते आता आपण पाहूया. तर या ठिकाणी पहिला गट दिलेला आहे ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये. प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन दिलेलं आहे. प्रोटोप्लाझम म्हणजे जीवद्रव्य. ज्या प्राण्यांच्या शरीरामध्ये जीवद्रव्य हेच संघटन आहे असे प्राणी. अर्थातच असे प्राणी कोणते असू शकतील की जे एकपेशीय प्राणी आहेत तेच फक्त या जीवद्रव्य संघटन स्तरामध्ये येऊ शकतील. यानंतर दुसरा जो गट आहे त्यामध्ये सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन. आणि या सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये म्हणजे पेशीस्तर संघटन ज्यांच्यामध्ये आहे असे प्राणी. म्हणजे काय की यांच्यामध्ये स्वतंत्र ऊती तयार झालेलं नसतात, परंतु शरीरामध्ये फक्त काही पेशींचे थर असतात आणि या पेशींच्या थरांच्या सहाय्यानं त्या प्राण्याची शरीराची रचना तयार झालेली असते आणि म्हणून त्यांना पेशीस्तरीय संघटन किंवा सेल्युलर ग्रेड ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. त्याचं उदाहरण आहे पोरीफेरा म्हणजे संघ रंध्रीय प्राणी, हे त्याचं उदाहरण आहे. आता त्यानंतर आपण पुढे पाहू सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन. म्हणजे पेशी आहेत शरीरामध्ये आणि त्या पेशींच्या पासून काही प्रकारच्या टिश्यूज म्हणजे त्या पेशी एकत्र येऊन काही प्रकारचे टिश्यूज बनलेले आहेत. म्हणजे काही पेशींच्या पासून ऊती तयार झालेले आहेत अशी रचना दिसते आणि म्हणून या ठिकाणी सेल टिश्यू ऑर्गनायझेशन अशा प्रकारचं रचना किंवा अशा प्रकारचं संघटन त्यांच्यामध्ये आढळतं आणि म्हणून त्यांना आपण सेल टिश्यू ग्रेड ऑर्गनायझेशन असलेले प्राणी असं आपण म्हणतो. त्यांचं एक्झाम्पल आहे, त्यांचं उदाहरण आहे फायलम सेलेंटनेटा किंवा त्याला आपण निडारिया असं सुद्धा म्हणतो. त्यानंतर आहे टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन. आता टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन हे जे आहे म्हणजे ऊती आहेत आणि ऊतींच्या पासून काही अवयव तयार झालेले आहेत, अजून अवयव संस्था तयार झालेली नाहीये. अशा प्रकारचे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये यांना आपण टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन असं म्हणतो आणि त्याचं उदाहरण आहे चपटे कृमी किंवा प्लॅटी हेल्मेंथिस. आणि यानंतर या पुढील विकसित राहिलेले सर्व इतर जे प्राणी आहेत हे सर्व प्राणी यांच्यामध्ये अवयव आहेत म्हणजे पेशी आहेत, पेशींच्या पासून ऊती बनलेले आहेत, ऊतींच्या पासून अवयव बनलेले आहेत आणि त्या अवयवांच्या पासून आता या प्राण्यांच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या अवयव संस्था तयार झालेल्या आहेत. अशा अवयव संस्था रचना दाखवणारे जे प्राणी आहेत त्यांना आपण ऑर्गन सिस्टम ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन असलेले प्राणी असं म्हणतो. म्हणजे अवयव संस्था असलेले प्राणी असं आपण त्यांना म्हणतो. चला तर मित्रांनो आता आपण शरीराची सममिती किंवा बॉडी सिमेट्री याच्यावर आधारित प्राण्यांचे गट कसे पाडता येतात त्याचा आपण अभ्यास करू. आणि आता यामधील पहिला मुद्दा आहे असिमेट्रिकल बॉडी और असिमेट्रिक बॉडी. व्हॉट इज द मीनिंग ऑफ असिमेट्रिक बॉडी? बघा, एखाद्या प्राण्याच्या शरीराची रचना जर अशी काहीतरी अनियमित असेल किंवा वेडेवाकडे ते पसरलेले आहेत असं जर काही असेल तर यांच्यामध्ये सममिती अक्ष एकही जात नाही. नॉट ए सिंगल symmetrical axis passes through these animals. Therefore, these are not the symmetrical body. Therefore, no symmetry indicates the word asymmetric body. याला मराठीमध्ये आपण असममित शरीर असं म्हणूया. शरीरातून कोणताही सममिती अक्ष जात नाही आणि म्हणून याला असममित शरीर असं म्हटलं जातं. आता दुसरा मुद्दा आहे रॅडियल सिमेट्री. रॅडियल सिमेट्री आपल्याला समजून घ्यायची असेल तर कोणतीही एखादी सिलेंड्रिकल वस्तू किंवा गोल आकाराची वस्तू जर आपण समोर ठेवली तर आपल्याला त्याचा अर्थ लक्षात येऊ शकतो. आपण नमुना घेऊया. माझ्या हातामध्ये असलेलं हे पेन असेल. हे जे पेन आहे या पेनाचा हा सिलेंड्रिकल शेप आहे, दंडगोलाकार आहे. या दंडगोल आकाराच्या या पेनामधून सरळ उभा सममिती अक्ष जर आपण पाठवला तर याचे दोन समान भाग होतात. इकडून पाठवला तरी होतात, इकडून पाठवला तरी होतात, इकडून पाठवला तरी होतात. म्हणजे याच्या जो वर्तुळाकार जो दिसतो
या वर्तुळाच्या आकारातून व्यासातून पाठवलेला सममिती अक्ष जर असेल, असे असंख्य सममिती अक्ष जर त्या ठिकाणी आपण काढू शकत असू तर त्याला आपण रेडियल सिमेट्री किंवा अरीय सममिती असं म्हणतो. आणखी एक उदाहरण आपण पाहूया. या ठिकाणी दंडगोल आकार असलेली एक वस्तू माझ्या हातामध्ये आहे. हा डबा आहे आणि या डब्यामध्ये सुद्धा इथं हे सिलेंड्रिकल बॉडी दिसते. तर या सिलेंड्रिकल बॉडीमध्ये त्याच्या व्यासातून आपण जर सममिती अक्ष पाठवला तर असे असंख्य सममिती अक्ष याच्यामधून आपण पाठवू शकतो. अशा प्रकारची सममिती जी आहे तिला आपण रेडियल सिमेट्री किंवा अरीय सममिती असं संबोधतो. त्यानंतर आता आपण पुढे पाहू. काही प्राणी असे आहेत, या प्राण्यांच्या शरीरातून बरोबर मध्यातून जर सममिती अक्ष पाठवला तर शरीराच्या डाव्या बाजूला जशी रचना तशीच शरीराच्या उजव्या बाजूला रचना दिसली तर अशा प्रकारची जी सममिती आहे या सममितीला आपण बायलॅटरल सिमेट्री, लॅटरल म्हणजे बाजू, दोन बाजूंमध्ये विभाजन होईल अशा प्रकारची सिमेट्री यांच्यामध्ये दिसते आणि म्हणून याला बायलॅटरल सिमेट्री असं म्हणतो. म्हणजेच मराठीमध्ये द्विपार्श्व सममिती. पार्श्व म्हणजे बाजू, द्विपार्श्व म्हणजे दोन बाजूंमध्ये त्यांचं विभाजन होईल अशा प्रकारचा सममिती अक्ष ज्या प्राण्यांच्या शरीरामधून जातो त्या प्राण्यांच्या सममितीला द्विपार्श्व सममिती असं संबोधलं जातं. धन्यवाद.